एखाद्या मोठ्या स्पर्धेला लाजवेल अशी स्पर्धा पाहायला मिळाली आपल्याला. खूप सगळ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये. आणि सर्वप्रथमतः सर्व मान्यवरांचं धन्यवाद, कारण की या स्पर्धेमध्ये आम्ही आपणास आमच्या आयोजन कमिटीला आपण सगळ्यांनी मुलाचं सहकार्य केलं, त्यामुळे ही स्पर्धा साकारता आली. आणि असंच तुमचं सदैव आमच्या कमिटीवरती प्रेम राहू द्या, जेणेकरून आम्ही आणखी चांगल्या स्पर्धा याच्यापेक्षा पुढे आणत राहू असंच. आणि लगेचच प्रेझेंटेशन सेरेमनीला आपण करूयात सुरुवात. आमचे दोन्ही जे मॅच ऑफिशियल्स आहेत, अंपायर, आपल्याला विनंती असेल आपण स्टेज जवळ यायचं आहे. अतिशय चांगली पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंच लारा सर आणि पंच शर्मा सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्या दोन्ही पंचांचे आपण आभार व्यक्त करूयात आणि पंचांचा सन्मान देखील व्यासपीठावर आता केला जाईल. चला, आपल्या व्यासपीठावरती आपण शाही सन्मान स्वागत सत्कार देखील कंप्लीट करूयात. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित बघा, यानंतर स्पर्धा ज्या होणार आहेत त्या स्पर्धांमध्ये आणखी नियम वाढवले देखील जातील. आणखी चांगली भव्यदिव्य स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल. तिकडे ड्रेसिंग आणि चेसिंग देखील सगळ्या नियम जे आहेत ते कंपल्सरी असणार आहेत. चला, मॅचकडे आपण वळूयात. सन्मानकडे आपण वळत आहोत. सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती करेन की आपण या व्यासपीठाच्या समोर. आलिमगड संघ असेल, टेंबवली संघ असेल आणि त्याचबरोबर टीम हायवे दिवे संघ असेल, त्यांचा देखील प्रदर्शन खूप चांगला राहिला होता. चला, कंपल्सरी आपण सगळ्यांनी यायचं आहे. तिन्ही संघांचे सर्व खेळाडू, हायवे दिवे संघाचे खेळाडू आहेत, टेंबवली संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर टीम आलिमगड संघाचे कर्णधार, आपण आपल्या सगळ्या खेळाडूंना घेऊन व्यासपीठासमोर यायचे. लगेचच आपण प्रेझेंटेशन सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. लगेच बघा, आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय जगदीश राणे साहेब, आणि जगदीश राणे साहेबांचा शुभ सन्मान, शाही सन्मान आपण कंप्लीट करणार आहोत. आणि मनोज हरड दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. शाही सन्मान आपण करत आहोत सन्माननीय जगदीश राणे साहेबांचा आपल्या व्यासपीठावरनं. आणि आपण पाहू शकाल, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या देशाची परंपरा आहे मित्रांनो. आपण लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं अतिथी देव भव, मातृदेव भव, पितृदेव भव आणि अतिथी देव भव. आणि तोच आपण तिसरा रूल जो आहे, तिसरा नियम अतिथी देव भव, अगदी अतिथींचा सन्मान, शुभ कार्य आपण इथून पूर्ण करत आहोत. तदनंतर सन्माननीय संजयजी भोईर साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान लगेचच कंप्लीट करणार आहोत. तदनंतर सन्मान्य अनिलजी राणे साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि अनिलजी राणे साहेबांचा देखील आपण शाही सन्मान, शुभ सन्मान आपण कंप्लीट करूयात. चला, सगळ्या संघांना विनंती, खेळाडूंना विनंती, आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे प्लीज. टेंबवली टीम, आलिमगड टीम, हायवे दिवे, तिन्ही संघ आपले जे क्वालिफाय झालेले संघ होते, विनंती असेल आपण यायचं व्यासपीठाच्या समोर. तदनंतर आणखी एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. बघा, आपल्या व्यासपीठावरती उपस्थित दत्तगुरू महिला मंडळाच्या सर्व महिला भगिनी आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन रविदादा गुळवी आणि संतोष अण्णांना विनंती करेन की आपण या, आणि रविदादा गुळवी यांना देखील विनंती करेन की आपण यायचं आहे. आपण दत्तगुरू महिला मंडळ भिनार यांचा सर्वांचा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. खरं तर आता आजच्या युगामध्ये जर बघितलं गेलं तर महिला मंडळ देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. मग राजकीय क्षेत्र असू द्या, शैक्षणिक असू द्या, क्रीडा असू द्या, सांस्कृतिक असू द्या, आणि या महिलांचा देखील आपण या व्यासपीठावरनं सन्मान करतोय. या आधी जर बघितलं गेलं तर महिलांचा विशेष उल्लेख फक्त चूल आणि मूळ इथपर्यंतच व्हायचा.
पण आजच्या युगामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला महिला दिसतात आणि त्या महिलांचा आपण इथून शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करत आहोत. दत्तगुरु महिला मंडळाचा हा सन्मान येथे करण्यात आलेला आहे. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी आलात आणि आपण खऱ्या अर्थानं मंचाची स्पर्धेची शोभा वाढवत आहात. या स्पर्धेमध्ये जे जे समालोचक आम्हाला लाभले त्या समालोचकांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. जे पंच, विशेषतः दोन्ही पंचांची खूप मेहनत होती. सतत उन्हामध्ये उभं राहून त्यांनी पंचगिरी केलेली आहे. शर्मा सर आणि लारा सर, आपले विशेष आभार आम्ही शब्दसुमनांनी व्यक्त करीत आहोत. DJ मोनिश, आपले देखील विशेष आभार. आज ऑर्केस्ट्रा टीम येथे उपस्थित होती, त्या सर्वांचे देखील सहर्ष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम प्रिन्स मूवीज, आपले देखील विशेष आभार. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आमचे स्पॉन्सर्स आहेत, शुभेच्छुक आहेत, त्या सर्वांचे आभार व्यक्त करीत आहोत. आता देऊयात अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलेला आहे मंदार गोराटकर. सलग 3 षटकार ठोकले आणि अंडर प्रेशर शेवटच्या ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी केली. 8 धावा देत 1 गडी बाद केला. मंदार गोराटकर अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच मंदार गोराटकरला आपण अंतिम सामन्यामध्ये देतोय आणि संतोष शेट्टी साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण मंदार गोराटकर यांना मॅन ऑफ द मॅच पारितोषिक सन्मानित करायचं आहे. मेगा फायनलची मॅच होती, क्रुशियल मॅच होती आणि त्या मॅचमध्ये या मॅचचा हिरो बनलाय. यानंतर आपण पुढील पारितोषिक देणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक असणार आहे ते म्हणजेच बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 2 गोलंदाज ज्यांच्यामध्ये ही चांगली रेस आपल्याला पाहायला मिळाली होती, ज्याच्यामध्ये एका गोलंदाजाने 7 विकेट्स घेतल्या होत्या आणि एका गोलंदाजाने त्याच्या पुढे जात असताना 8 विकेट्स घेतलेल्या आहेत. 8 विकेट्स घेणारा गोलंदाज पाहुण्यांना मी इन्व्हाइट करतोय. जगदीश राणे साहेब, आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक कूलर आपण देणार आहोत. लवेश राणे आणि जयेश राणे यांच्या माध्यमातून हे कूलर आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचे आभार. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड गोज टू आलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील. 3 सामन्यांमध्ये 8 विकेट्स. खूप चांगलं प्रदर्शन हिमांशू पाटीलचं पाहायला मिळालं होतं. 3 मॅचमध्ये 8 विकेट त्याने मिळवलेला आणि कमालीची गोलंदाजी केली. आणि याच फॉर्मॅट नव्हे तर मग व्यावसायिक क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो, ओपन क्रिकेट असो, सगळ्या फॉर्मॅटमध्ये हिमांशू पाटीलला अनेक वर्षांपासून आपण चांगली कमालीची गोलंदाजी करतोय आणि त्याच्याकडनं अपेक्षा देखील आहेत की ग्रामीण भागावरून खेळणारा खेळाडू एका वेगळ्या उंचीवरती पोहोचेल अशा सगळ्या अपेक्षा करतात. पोहोचलेलाच आहे ऑलरेडी. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये आपण त्याला बघत असतो. भिवंडी तालुक्याचं प्रतिनिधित्व तो कित्येकदा करताना दिसलेला आहे. त्याच्या रेसमध्ये हर्ष भोईर होता दिवे संघाचा, ज्याच्या 7 विकेट्स होत्या. सो हिमांशू भोईर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जय बजरंग चषक 2025 अंडर 24 चॅम्पियनशिप. पुढचं पारितोषिक आपण देण्यासाठी पाहुण्यांना इन्व्हाइट करूयात. सन्मान्य अनिल राणे साहेब, आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत. कूलर असणार आहे आणि हा पुरस्कार आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. अँड बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड गोज टू स्विचिटचा बादशाह तौसिफ फ्रॉम टेंबोली. तौसिफला देऊयात आपण बेस्ट बॅटर या स्पर्धेचा. खूप चांगला प्रदर्शन तौसिफच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता आणि ज्या पद्धतीने अजय सर तुम्ही उल्लेख केला, स्विचिटचा बादशाह हा खानदानी स्विचिट आहेत आणि याच्या दोन्ही भावांना आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप करण्यामध्ये माहीर आहेत. आज ते स्विचिटचे फटके चांगलेच खेळला तौसिफ. 36 धावा 3 मॅचेसमध्ये बनवल्या. कन्सिस्टन्सी होती, सामने कमी षटकांचे होते आणि त्याच्यामध्ये चांगलं योगदान त्याचं राहिलं. पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. फार महत्त्वाचं पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय. आकर्षक ट्रॉफी असणार आहे विशू वखारे साहेबांकडून लाभलेले आहे, इंजिनियर साहेबांकडून. तसेच कूलर आम्हाला जयेश राणे आणि लवेश राणे यांच्याकडून लाभलेला आहे. सन्माननीय विशू वखारे साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभास्ते आपण ट्रॉफी द्यायची आहे आणि कूलर सुद्धा त्यांच्याच शुभास्ते आपण देणार आहोत. अँड नाव जय बजरंग चषक 2025 अंडर 24 चॅम्पियनशिपचा सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण असू शकतो? पाटील कंपनी नाही आहे, भोईर कंपनी आहे. यस, निहांत 11
हायवे दिवे संघाचा अष्टपैलू खेळाडू आर्यन भोईर 62 धावा बनवले आणि 5 गडी देखील बाद केले. वा का अफलातून खेळ आर्यन भोईरचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला होता. अपकमिंग स्टार म्हणून आर्यन भोईरकडे आपण नक्कीच पाहतोय आणि खूप चांगला खेळ पाहायला मिळाला आणि अंडर 24च्या मॅचेस याच्यासाठीच आपण पाहतोय. आज आर्यन संघात नव्हता, आज उपस्थित नाहीये, त्याचा प्रतिनिधी त्यांच्या संघाकडून आलेला आहे. आर्यन असता तर कदाचित काही वेगळा रिझल्ट देखील पाहायला मिळाला असता. त्याची कमतरता जाणवली. मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरलेला आहे आर्यन भोईर. वेल्डन आर्यन. आर्यनसाठी शुभेच्छा असतील. आणि आता आपण सांघिक पारितोषिकांकडे वळतोय. सर्वप्रथम आपण देणार आहोत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. सन्माननीय रविदादा गुळवी तसेच संतोष शेट्टी साहेब आणि विशू वाखारे साहेब तिन्ही मान्यवरांना मी इन्व्हाइट करतोय हे पारितोषिक देण्यासाठी. सन्माननीय विशू वाखारे साहेबांच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ निहांत 11 हायवे दिवे. निहांत 11 हायवे दिवे. कालचा दिवस पूर्णपणे गाजवला. आज सेमीफायनलमध्ये संघ थोडासा कमी पडला, काही हरकत नाही, मात्र चांगला खेळ होता संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढील स्पर्धेसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत रनर-अप उपविजेता संघ आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय संतोष शेट्टी साहेब, विशू वाखारे साहेब आणि रवींद्रदादा गुळवी यांना आपण इन्व्हाइट करतोय. त्यांच्याच शुभ हस्ते पारितोषिक देऊया. ही ट्रॉफी देखील आपल्याला लाभलेली आहे इंजिनियर विशू वाखारे साहेबांच्या माध्यमातून. आणि उपविजेता ठरलेला संघ आहे जय बजरंग चषक 2025 मध्ये जरीमरी आलिमघर. जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खूप छान खेळ या यंग टीमचा संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. जरीमरी आलिमघर उपविजेता अंडर 24 चॅम्पियनशिप जय बजरंग चषक 2025 बिनार. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. बघा, कोणाचा चुकून सत्कार सन्मान व्हायचा राहिला असेल तर आयोजकांच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. आणि आता वळूयात शेवटच्या पारितोषिकाकडे. सर्वांचे आम्ही आभार देखील पुन्हा एकदा व्यक्त करतोय. प्रेक्षकांचे आभार, आमच्या पाहुण्यांचे आभार आणि जे स्पॉन्सर लाभले त्या सर्वांचे देखील आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. शेवटचं पारितोषिक सन्माननीय संतोष शेट्टी साहेब, रवींद्रदादा गुळवी, विशू वाखारे साहेब आणि संपूर्ण व्यासपीठालाच आम्ही विनंती करतोय हे पारितोषिक देण्यासाठी. विजेते पदाची आकर्षक ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे सन्माननीय इंजिनियर विशू वाखारे साहेबांच्या माध्यमातून. जय बजरंग चषक 2025 अंडर 24 चॅम्पियनशिप बिनारच्या या डीडी मैदानावर ज्यांनी मैदान गाजवलं आणि ही स्पर्धा आपल्या नावावर केली तो संघ अर्थातच चॅम्पियन केशव स्मृती टेंभवली. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरलेत केशव स्मृती टेंभवली संघ. आणि खूप चांगला प्रदर्शन आज संपूर्ण दिवसामध्ये. गोलंदाजी विशेष ठरली, बॅटिंग विशेष ठरली, सगळ्या गोष्टीमध्ये परिपक्वता दाखवताना ह्या संघाने मेगा फायनलची ट्रॉफी उचलतात. आणि का उचलतात ते सगळी उत्तरं त्यांनी क्रीडा कौशल्यात दिली आहेत. स्वतः कॅप्टन उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे तौसिफ आणि त्याचं नेतृत्व देखील जबरदस्त पाहायला मिळालं. आदित्य भोईर असेल, वेदांतची गोलंदाजी असेल, मंदार गोराटकरचं प्रदर्शन असेल, इतर खेळाडूंची साथ असेल, जबरदस्त टीम एफर्ट आणि त्याच टीम एफर्टच्या जोरावर स्वर्गीय केशव स्मृती टेंभवली संघ ठरलेला आहे या स्पर्धेचा चॅम्पियन. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम टेंभवली. चला तर सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. शेट्टी साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण भरपूर वेळ दिलात आम्हाला. आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी आपण दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच सर. सर्वच पाहुण्यांचे आभार आम्ही व्यक्त करीत आहोत.